बोला जय श्रीराम. तर सकाळी-सकाळी रामांचं दर्शन घेतलं आणि निघालो मी कामाला. 3:30 वाजता उठलो होतो मित्रांनो. 4 वाजून 10 मिनिटं वाजले होते. 4 वाजता घरातून निघालो आणि 10 मिनिटात गाडी चकाचक करून घेतली आणि त्यानंतर निघालो मी सी-एन-जी भरून घ्यायला मित्रांनो. तर आलो आणि लागलो सी-एन-जीच्या लाईनमध्ये. जेव्हा उशीर होता तेव्हाच लाईन लागते. माझ्यासोबतच का होतं असं काय माहिती. तर कस्टमरला कॉल करून सांगून दिलं, "सर 4:30 वाजेपर्यंत पोहोचतो सी-एन-जी टॉपअप करून." त्यानंतर मस्त 300च्या प्रेशरवरती ₹616 ची सी-एन-जी टॉपअप करून घेतलो आणि कस्टमरला पिकअप करून सासवडचा घाट क्रॉस करून लागलो हायवेला. तेवढ्यातच प्रतीक्षाताईंनी गाणे लावून दिले आणि मस्त गाणे एन्जॉय करत निघालो आम्ही मोरगावच्या दिशेने. अवघ्या 1.5 तासात मित्रांनो तुम्हाला सांगतो आम्ही पोहोचलो मोरगावला. सकाळचं वातावरण म्हणजे गावाकडचं स्वर्गच असल्यासारखं आहे. बघा सूर्योदय होतोय. मस्त सूर्योदय एन्जॉय करत, सूर्याला नमन करत आलो आम्ही कस्टमरच्या लोकेशनला. तर कस्टमरचं घर इकडं होतं आणि गाडी आपण पार्क करून दिली इथं. मस्त थंड वातावरण असतं बघा मित्रांनो. मला तर गावाकडचं वातावरण खूप आवडतं. तुम्हाला आवडतं का नाही सांगा? त्यानंतर आलो आम्ही मंदिराकडं. इकडे जत्रा होती. तुम्हाला सांगतो गाव छोटंच होतं, पण प्रत्येकाच्या घरासमोर गाडी होती. रस्ता फुल गाड्यांनीच जाम झालेला होता. तर संपली वाटतं जत्रा. सगळेजण मस्त गुलाल वगैरे खेळून एन्जॉय करून आले. जत्रा वगैरे झाली. तर इथं होते सर. त्यांना पिकअप करायला आलो होतो मी. त्यांना थोडंसं पायाचा प्रॉब्लेम आहे. तर येऊन थांबलो मित्रांनो. ही गाडी आपली पार्क करून दिलती. याला तर आमच्याकडे दंडवत घालणे असे म्हणतात. मला तर वाटतंय की ह्याच जनरेशनमध्ये ही परंपरा पार पडेल आणि पुढच्या जनरेशनमध्ये त्या लोकांना तर ह्याचा अर्थसुद्धा माहिती नसणार आहे. असंच मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा. तर आलो तिथून शेतकरी प्युअर व्हेजला कस्टमरला घरी ड्रॉप करून. का? कारण त्यांचा सगळा नॉनव्हेजचा बेत होता. तर आपण काही खात नाही नॉनव्हेज. त्यामुळं आलो मस्तपैकी व्हेज शेवभाजी ऑर्डर केली आणि त्यानंतर मस्त जेवण करून 2 तासाची झोप घेतली मित्रांनो आणि 5 वाजता कस्टमरला पिकअप करून जाता-जाता बाहेरूनच जेजुरीचं दर्शन घेतलं आणि आलो ट्रॅफिकमध्ये अडकलो फुरसुंगीच्या. तर वारकरी चालले होते. कशाचं काय होतं माहिती नाही. पण एवढा जाम लागला मित्रांनो सांगतो तुम्हाला. जाताना मला फक्त 1.5 तास लागलं होतं मोरगावला पोहोचायला आणि रिटर्न यायला वडगाव शहरीला मला 3 तास लागले मित्रांनो. टोटल आपली गाडी 154 किलोमीटर चालली होती. घरी जाता-जाता 162 किलोमीटर भरते. तर त्यानंतर निघालो मी घराकडं मित्रांनो. टोटल 300चं पॅकेज आपण कस्टमरकडून घेतला होता. आपले रेग्युलर कस्टमर होते. बाकीचं टोल पार्किंग, खाणं-पिणं वेगळं. बघा 8 वाजले त्यांना ड्रॉप करायला. म्हणलं आता निवांत इथून घरी जाऊन मस्त जेवण वगैरे करायचं आणि त्यानंतर निवांत झोप काढायची. चला तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग बनवण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा आणि सपोर्ट करा. बाय.